सरकारनं भाड्यानं वाघनकं भारतात आणली. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची टीका. तर लंडनवरून वाघनकं एवढ्या गुप्ततेत का आणली, सवाल केला उपस्थित. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची धाराशिवमधील धनगर आंदोलनस्थळी भेट. भावनेच्या आहारी न जाता जे मिळेल ते पदरात पाडून घ्या, सावंत यांचं आवाहन. तर लेखी द्यावं तरच उपोषण मागे घेऊ, आंदोलकांचा निर्धार. नागपुरात एनआयटी चेअरमनच्या दालनासमोर काँग्रेसचं आंदोलन. एनआयटीत दलालाशिवाय काम होत नसल्याचा आरोप. 8 दिवसांमध्ये प्रश्न सोडवण्याची काँग्रेसची मागणी. कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपात मिळणारं अनुदान सरकारकडून बंद. नाशकात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी. शेतकऱ्यांना दिवसाही माफक दरात वीज पुरवठा होणार. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग. सह्याद्री अतिथीगृहात आज कांदा प्रश्नी महत्वाची बैठक. शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीकडे नजरा. भाजप कोर कमिटीच्या बैठकीसाठी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आज मुंबईत. पक्षातील बदल आणि निवडणुकीची रणनीती ठरणार. शरद पवार यांच्या पक्षातील इनकमिंगवर ठाकरे गट नाराज. पुण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची सेना भवनात बैठक. मुंबई गोवा महामार्ग आज आणि उद्या दुपारी 12 ते 4 दरम्यान बंद राहणार. कोलाडजवळ गर्डर बसवण्याच्या कामांमुळे मेगा ब्लॉक. लांजा तालुक्यातल्या अंजनारीमधलं प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली. काजळी नदीचं पाणी पातळी वाढली, परिसर जलमय. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातल्या मनमानी प्रवेशाला आळा बसणार. गाभारा प्रवेशाची आजपासून नोंदणी. नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भरलेल्या नाल्यात पडून 6 महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. आईनं फोडला टाहो. नगरमधल्या राहुरीत विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याची सुटका. पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलं.